नागरिकांना व माझ्या मित्रबंधूंना सर्वांना सस्नेह माझा नमस्कार. महाराष्ट्र एकीकरण समिती म्हणजे काय नेमकी याचं थोडं तात्पर्य सांगतो. महाराष्ट्र कर्नाटक सीमावर 862 गावं जे कर्नाटक राज्यामध्ये लादलेली आहेत. जेव्हा बेळगाव हे मुंबई प्रांतामध्ये होता आणि बिदर हे हैदराबाद प्रांतामध्ये होता, कारण इथे जास्तीत जास्त 70% जास्त मराठी बहुसंख्यक मराठी बांधव आहेत. त्यांना कन्नड भाषा लादली गेली आहे. कारण आपण पहिली ते 10वी शिकत असताना कन्नड भाषा हे आपल्याला नक्कीच आहे, पण आमची मराठी भाषा भाषेला कुठेतरी गळचुटी येते. तसेच आमचे रामराव अटल साहेब, किशनराव पाटील साहेब असतील, नारायणराव पाटील साहेब असतील, यांनी त्या काळात खूप मोठा लढा दिला होता. त्या काळात लढा देणं म्हणजे खूप शौर्याची गोष्ट आहे. त्यांचा आदर्श ठेवून आम्ही आज इथे आहोत. कारण मराठी भाषा म्हटलं की एक अंगात रक्त सळसळत आहे, पण येत जात असतो. पण मराठी भाषा म्हटलं तर अंगातलं रक्त असं सळसळतं. त्यासाठी 4 वर्ष झालं मी महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये समाजकार्य करतोय. बेळगावला माझे 3दा दौरे झाले, मुंबईला 1दा झालं. राजसाहेब ठाकरेच्या पुत्राला मी एक महाराष्ट्र कर्नाटक सीमावर प्रश्न पत्रिका लातूरमध्ये दिलो. त्याच्यानंतर मुंबईला राजसाहेब ठाकरेच्या PA महाराष्ट्र कर्नाटक सीमावर प्रश्नाचं पत्रिका दिलो. 4 वर्ष झाले माझा खूप मेहनत करतोय महाराष्ट्र एकीकरण समितीसाठी. कारण मराठी भाषेसाठी जीव गेला तरी बेहतर, पण मराठी भाषा मी टिकवणारच. या बेळगाव कारवार निपाणी बिदर भालकी सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. कारण याच्यामध्ये काही आर्थिक उत्पन्न नाही आहे हे माहिती आहे. कारण राष्ट्रीय पक्षाची चाटुगिरी करण्यापेक्षा एक निष्ठ राहणार आहे मी. कारण महाराष्ट्र एकीकरण समिती मराठी भाषा असो, मराठी अस्मिता असो, तसे छत्रपती शिवाजी महाराज एकटे पुढे आले होते हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यात. तसेच त्यांच्यासोबत कोणी नव्हतं, त्यांची आई फक्त होती. पुढे त्यांनी स्वराज्याची स्थापना सगळ्यांना सांगत गेले. तसे एकजूट सर्वजण येत गेले. तसेच आपल्याला पण पुढे जायचं आहे, महाराष्ट्र एकीकरण समितीला वाढवायचं आहे. तसेच आपल्याला सर्वजण येत असतील आणि आपल्या महाराष्ट्र एकीकरण समितीचा भगवा या भालकीमध्ये फडकवायचा आहे एवढी एक आशा घ्या. तसेच आपल्याला संविधानाबद्दल थोडंफार सांगतोय. जसे 15 ऑगस्ट 1947ला आपला भारत देश स्वतंत्र झाला. तसेच संविधान दिवस 26 नोव्हेंबर 1949ला झाला. म्हणजे समतेचा हक्क कलम 14 ते 18 काय सांगतो? कायद्यासमोर सर्व नागरिक समान आहेत. भारतातील प्रत्येक नागरिकाला धर्म, जात, लिंग यावर भेदभाव करता येणार नाही. तसेच स्वातंत्र्याचा हक्क 19 ते 22 कलम काय सांगतोय? भारतातील प्रत्येक नागरिकाला भाषा आणि त्याचा विचार बोलण्याचा, मांडण्याचा स्वातंत्र्य आहे. आणि भारतातील प्रत्येक नागरिकाला संचार करण्याचा स्वातंत्र्य आहे, वास्तव्य करण्याचं स्वातंत्र्य आहे, विचार मांडण्याचं स्वातंत्र्य आहे. पण आम्हाला ना भाषा बोलली जात आहे. मराठी बोललं तर तहसील असो तर तालुका पंचायत असो जास्त पैसे घेतात मराठी भाषा बोललं तर. काय कुठलं न्याय आहे, कुठलं संविधान आहे? आमच्यावर अत्याचार होतोय हे कोणी सांगत नाही. मराठी माणसाची भिंत उभी राहिली पाहिजे. भिंत उभी राहणं म्हणजे देश तोडणे नव्हे. मराठी माणूस एक दुटीने लढा लढूया. कारण प्रत्येकजण राष्ट्रीय पक्षामध्ये चालूगिरी करतात. राष्ट्रीय पक्ष आपल्याला काही देणार नाही. महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये बाराजी भारतमध्ये एक काळी आमदार होता. जसे बेळगावमध्ये 5 आमदार होते, बिदर जिल्ह्यात 4 आमदार होते. आणि आपला बेळगाव जिल्हा तो तडफडतोय. 1 नोव्हेंबरला तिथे काळा दिन साजरा करत आहेत कर्नाटक सरकारच्या विरोधात. का? आमचा कर्नाटक सरकारला विरोध नाही, आमचा विरोध केंद्र सरकारला आहे. कारण यांच्या विरोधात आम्ही लढा देत नाही, आम्ही केंद्र सरकारच्या विरोधात लढा देतोय. सुप्रीम कोर्टामध्ये केस चालू आहे खटला, तो श्रीमान विलासराव देशमुख यांनी हा खटला म्हणजे केस चालू ठेवला आहे. त्यांच्या नेतृत्वात आणि किशनराव पाटील असतील, रामराव अटोल साहेब असतील
दिल्लीपर्यंत मजल मारली आहे, दिल्लीपर्यंत यांनी पोहोचले आहेत. एवढंच सांगतोय, एकजुटीने लढा लढूया, कारण आपली माय मराठी भाषेचा आपण सहन करता कामा नये. भली आपली जात वेगळी वेगळी असेल, कोणी कोणत्याही जातीचे असेल, जात मान्य नाही, परंतु मराठी भाषा, मराठी अस्मिता, मराठी माणूस हे खूप महत्त्वाचं आहे. आपण सर्वजणांनी बेळगावला 1 नोव्हेंबरला निश्चित यावे आणि आपण हाच लढा कायम ठेवूया. आपल्या नवीन पिढीला, नवीन युवा पिढीला आपण समर्थन देत आहोत. एवढंच मी एक आशा व्यक्त करतो. अनेक तुम्हाला संविधानाबद्दल सांगतोय, जसं शोषणाविरुद्ध हक कलम 22, 23 आणि 24 काय सांगतोय. 23 आणि 24 कलमानुसार भारतीय नागरिकाला शोषणाविरुद्ध अन्याय झाला तर आवाज उठवण्याचा अधिकार आहे, पण आपला आवाज इथं दाबला जातोय. म्हणून एक हा मेळावा घेण्याची वय माझा अवघड 24 आहे, पण धमक एवढी आहे, आमदारला पण धुकू शकतो एवढी धमक आहे माझ्यामध्ये. एवढी एक आशा व्यक्त करतो. सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.